वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आंधळा कारभार चालू असल्याने मनसेकडून रुग्णालयाला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। प्राप्त माहितीनुसार 15 एप्रिल रोजी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून रुग्णांच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या। उपजिल्हा रुग्णालय येथे मनसेची टीम पोहोचली व तेथे चालू असलेला सर्व भोंगळ कारभार त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला। मुख्य म्हणजे रुग्णालयातील काही डॉक्टर बऱ्याच दिवसांपासून गहाळ आहेत, त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण वाऱ्यावर असल्यासारखे आहेत। रेमडेसिवीर लस उपलब्ध आहेत, परंतु लस देणारे मुख्य डॉक्टर हे उपलब्ध नाहीत। रुग्णालयामध्ये जनरेटरची सुविधा नाही। या सर्व प्रकारच्या अडचणीमुळे रुग्ण दगावल्यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी केलेला आहे। कोणतेही डॉक्टर कोणत्याही डॉक्टरच्या नावाने ड्युटी बजावत असल्याचे चित्र आहे, त्यामुळे हा गलथान कारभार लवकरात लवकर न थांबविल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसे सैनिकांनी दिला। यावेळी मनसेचे जिल्हा प्रमुख अमोल लुलेकर, कपिल महाजन, ईशान देशमुख, अरुण बिकट इत्यादी उपस्थित होते। आज आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला आलेलो आहोत। आम्हाला काही पेशंटच्या तक्रारी आलेल्या आहेत की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये असे प्रकार चालत आहे, डॉक्टर लोक अवेलेबल नाही आहे, ऑक्सिजन द्यायला डॉक्टर नाही आहे, लस द्यायला डॉक्टर नाही आहे, रेमडेसिवीरच्या लसेस उपलब्ध आहे पण डॉक्टर नाही आहे, त्याच्यानंतर जनरेटरचा प्रॉब्लेम आहे, लाईन गेलेली आहे, अशा भरपूर काही समस्या इथे आहे पेशंटनी सांगले। आणि मी या विषयावर एक असं सांगतो की मी डॉक्टर साहेबासोबत बोललो, तहसीलदार साहेबासोबतही बोललो या विषयावर। ह्या ज्या समस्या आहे ह्या त्वरित निकाली काढण्यात याव्या। मी सीएससोबतही बोललो, जे डॉक्टर अनियमित गैरहजर आहे त्यांच्यावर लगेच तात्काळ कार्यवाही करावी आणि त्यांना निलंबित करण्यात यावे। कारण की हा जो कोरोनाचा जो वेळ आहे यामध्ये सगळे डॉक्टर लोक हलगर्जीपणा करत आहे, पेशंटच्या जीवाशी खेळत आहे। उद्या जर कोणी पेशंट असा दगावला काही झालं त्याला जबाबदार कोण राहील? आणि डॉक्टरांनी साळुंखे साहेबांनी त्यांची जे परिस्थिती आहे ते सगळं सांगितले, कोण कसे बोलते, कोण कसे वागते, आणि याच्यावर वरिष्ठ जे अधिकारी आहे त्यांनी सुद्धा लक्ष देण्याची अतिशय आवश्यक आहे। हे सगळ्यांनी समजून घ्यावे आणि याच्यानंतर जर कोणतीही अशी परिस्थिती उद्भवली तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडू आणि होणाऱ्या घटनेस समस्त जबाबदारी हे अधिकारी वर्ग राहतील याची यांनी नोंद घ्यावी। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।